आता बातमी पुण्यामधनं आहे। पुण्यामध्ये रस्त्यामध्ये भला मोठा खड्डा पडून अख्खा ट्रक त्यामध्ये गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। समाधान चौक परिसरात सिटी पोस्ट इमारतीच्या आवारामध्ये हा खड्डा पडला। प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने उडी मारल्यामुळे तो थोडक्यात बचावलाय। ट्रकसह 2 दुचाकी देखील खड्ड्यात पडल्या आहेत। संबंधित ट्रक हा पुणे महापालिकेचा असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर तातडीने अग्निशमनचे जवान तिकडे पोहोचले। अग्निशमन दलाच्या जवानांकडून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत। दरम्यान खड्ड्यात गेलेल्या ट्रकच्या चालकाने आणि पुणेकरांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, आपण तेही बघूया। इथं आम्ही तक्रारीच्या ह्याने आलो होतो। तक्रार होती इथं ड्रेनेजची। मग ती तक्रार करायला आलो। तक्रार केली आम्ही। तक्रार म्हणजे काय? ड्रेनेज लाईन चॉकअप होती। मग त्यासाठी गाडी इथं कंप्लेंट टाकली होती आम्हाला नाही का भवानीमधनं। मग आम्ही इथं आलो, तक्रार केली पूर्ण। गाडी आम्ही काढायलाच लागलो होतो की थोडी गाडी खचलेवणी झाली। जास्त खचली तेव्हा उडी मारली मी गाडीत। तिघांनी उडी मारली? तुमच्यासोबत कोण कोण? बरोबर एक जण होता आणि एक खाली होता साईड सांगायला। तुम्ही गाडी पार्क केली होती की पार्क करत होता? चाललो होतो, निघले होतो आम्ही। म्हणजे काम तुमचं झालं होतं? 3:30 वाजता ही घटना घडलेली आहे। तो जो ट्रक आपल्याला दिसतोय ना, तो ज्यावेळेला इकडे आत आला आणि रिव्हर्स घेताना तो आतमध्ये गेलेला आहे। त्याबरोबर आमच्या ऑफिसमधल्या एका एम्प्लॉईची 2 व्हीलर नवी कोरी ती सुद्धा त्या ट्रकच्या बरोबर खाली गेलेली आहे। आता हे का घडले आणि याचं काय संशोधनाचा विषय। आपण इथं जर पाहिलं तर खाली जमीन नाहीये, म्हणजे असं पोकळ दिसतंय आपल्याला आणि पाणी। पण हा खड्डा का तयार झाला किंवा याच्या पाठीमागचं कारण आम्हाला काही सांगता येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।